आजच्या भागामध्ये आपण रेखा यांच्या पतीनं लग्न झाल्यानंतर केवळ 6 ते 7 महिन्यामध्येच रेखाच्याच ओढणीनं गळफास का घेतला होता, हे लग्न कसं झालं होतं, यांच्यामध्ये काय वाद झाले होते आणि ही सगळी घटना कशी घडली, हे सगळं या भागामध्ये आपण पाहणार आहोत। या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी विनंती आहे की या कथेमधील एकही पात्र चारित्र्य संपन्न नाही, त्यामुळे त्यांच्या केवळ अभिनयाकडे पाहावं, चारित्र्याची अपेक्षा करू नये। तर सुरुवात करूया आपण रेखांच्या वडिलांच्यापासून, त्यानंतर मग आई आणि त्यानंतर पती यांची पार्श्वभूमी जाणून घेऊ आणि त्यानंतर मग रेखा आणि त्या अशा पद्धतीनं का वागल्या किंवा त्या अशा पद्धतीनं का जगतायत हे सुद्धा आपल्या लक्षात येईल। जमिनी गणेशन यांचं वयाच्या 19व्या वर्षी आलामेलू नावाच्या एका तरुणीबरोबर ते लग्न झालं। त्यानंतर सावित्री हिच्याबरोबर ते यांचे या गणेशन यांचे म्हणजे रेखा यांच्या वडिलांचे प्रेमसंबंध होते, त्याच्यामधून त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा झालेला होता। त्यानंतर पुष्पवल्लीबरोबर ते यांचे प्रेमसंबंध होते, त्याच्यामधून त्यांना 2 मुली झाल्या होत्या, याच्यामध्ये एक होती रेखा आणि चौथी यांची पत्नी किंवा चौथी प्रेयसी होती, तिचं नाव आहे जुलियाना अँड्रूज। तर अशा पद्धतीनं लीगल आणि मीडियासमोर आलेल्या 4 पत्नी किंवा 4 प्रेयसी होत्या आणि बाकीचे काय अजून असू शकतात पराक्रम त्यांचे। आता रेखा यांच्या मातोश्री ज्या आहेत पुष्पवल्ली यांचे पहिले प्रेमी, त्यांचं नाव माहीत नाही, म्हणजे त्यांना 2 मुलं होती पहिल्या प्रेमीपासून। त्यानंतर त्यांचे दुसरे प्रेमी जेमिनी स्टुडिओचे मालक, त्यांचं नाव आहे यस वासन। तिसरे प्रेमी जेमिनी गणेशन आणि चौथे प्रेमी के प्रकाश। तर अशा पद्धतीनं आई आणि वडील होते आणि त्यांची ही सुकन्या आहे रेखा। आता रेखा यांच्याबद्दलची माहिती, त्यांचं जीवन, त्यांच्या जीवनाची सुरुवात कशी झाली, त्यानंतर त्यांचा कशा पद्धतीने गैरफायदा घेण्यात आला, त्यानंतर त्यांचं निर्मात्यांनी कशा पद्धतीने त्यांच्याशी वागले, त्यांचे संबंध, त्यानंतर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या पाठीमागच्या भागामध्ये आपण बघितलेल्या आहेत। त्याचबरोबर ते त्यांचे आता आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत त्यांचे दुसरे पती मुकेश अग्रवाल यांच्याबद्दलची माहिती। आता दिल्लीमधलं अग्रवाल परिवार जो आहे तो अत्यंत संपन्न अशा पद्धतीचा होता आणि या परिवारामधले मुकेश हे जे आहेत ते अत्यंत महत्त्वाकांक्षी होते आणि हा महत्त्वाकांक्षी तरुण जो आहे त्याचं शिक्षणावरती अजिबात लक्ष नव्हतं किंवा त्याला शिकायला आवडत नव्हतं। तर घरामध्ये जो व्यवसाय होता त्या व्यवसायामध्ये यांनी लक्ष घातलं होतं आणि मग त्यानंतर स्वतःच्या अनुभवाच्या जोरावरती हॉटलाईन किचन ही कंपनी यांनी सुरू केलेली होती। आता या कंपनीमध्ये किचनमधल्या वस्तू बनवल्या जायच्या आणि ही कंपनी अत्यंत जोरात चालू होती, देशभर याचं उत्पन्न पसरलेलं होतं आणि प्रचंड फायदा या ठिकाणी मुकेश अग्रवाल यांना होत होता, त्यांच्या कंपनीला होत होता आणि ते एक यशस्वी उद्योजक म्हणून समोर येत होते। आता याच्या पाठीमागे त्यांची मेहनत होती, त्यांची जिद्द होती, त्यांची महत्त्वाकांक्षा होती आणि ती आता पूर्ण होत होती। आता मुकेश अग्रवाल हे एका बाजूला मोठे उद्योजक होते, त्याचबरोबर त्यांचा चित्रपट क्षेत्राबरोबर ती पण चांगला संबंध होता आणि जे फुकटखाऊ सेलिब्रिटी आहेत, म्हणजे बहुतेक सेलिब्रिटी असेच असतात, तर ते पार्ट्या वगैरेला यायचे आणि मग यांच्याबरोबर त्यांची चांगली मैत्री होती। आता एका बाजूला अशा पद्धतीनं हे मुकेश अग्रवाल होते। आता दुसऱ्या बाजूला रेखा ज्या आहेत त्या काळामधल्या सुपरस्टार होत्या, त्यांचं लग्न, प्रेमसंबंध आणि संबंध हे सगळं जगजाहीर होतं आणि सगळ्या मीडियामध्ये याच्यावरती चर्चा वगैरे चाललेल्या होत्या। पण रेखा यांना मनापासून वाटत होतं की आपल्याही जीवनामध्ये जोडीदार असला पाहिजे, जो आपल्यावरती निस्वार्थी प्रेम करेल आणि जो आपल्याला समजून घेईल। आता रेखा यांची ही जी इच्छा होती ती इच्छा त्यांनी आपल्या मैत्रिणीकडे व्यक्त केली होती आणि त्याच्यामधलीच त्यांची एक मैत्रीण होती बीना रमानी, ह्या अत्यंत प्रसिद्ध अशा डिझायनर आहेत। तर बीना रमानी या मुकेश अग्रवाल यांच्यासुद्धा फ्रेंड होत्या। आता मुकेश अग्रवाल हा माणूस श्रीमंत आहे, पैसेवाला आहे, उद्योगपती आहे, त्याचबरोबरची तो प्रामाणिक आहे, स्वभावाला अत्यंत चांगला आहे, मोकळ्या मनाचा आहे आणि असा माणूस जर रेखा यांच्या जीवनामध्ये आला तर त्याच्याही आयुष्याचं सोनं होऊन जाईल आणि रेखांना म्हणजे त्यांच्याही दोघांच्याही आयुष्यात चांगले दिवस येतील, त्यांचं दोघांचं आयुष्य चांगलं होईल असं या रमानी यांना वाटत होतं। कारण रेखांनाही वाटत होतं लग्न करावं, त्यांनी त्या मैत्रिणीला सांगितलं आणि यांनी मुकेश यांना पाहिलेलं आणि त्यामुळे मग यांचं दोघांचं प्रेम जुळलं पाहिजे असं यांना वाटायला लागलं आणि मग यांनी मुकेश यांच्याकडे हा विषय काढला। आता रेखा या सेलिब्रिटी होत्या, त्या सगळ्यांना आवडत होत्या आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा मुकेशांना विचारलं, मुकेश नकार देणं शक्यच नव्हतं आणि मग त्यांनी होकार दिला आणि होकार दिल्यानंतर मग बीना ज्या आहेत त्यांनी रेखा यांच्याबरोबर ती बोलणं केलं आणि रेखांना फोन नंबर दिला,
फोन करायला लावला आणि आज सुरुवातीला मग आता या दोघांची रेखा आणि मुकेश यांचं अत्यंत जुजबी असं बोलणं झालं. त्याच्यानंतर आता बघा विचार करा, रेखा यांच्यासारखी सेलिब्रिटी व्यक्ती आपल्याला फोन करते आणि त्यामुळे मुकेश हे किती हवेमध्ये गेले असतील, अत्यंत आनंदामध्ये होते आणि त्याच्यानंतर त्यांचं फोनवरती बोलणं वगैरे चालू झालं. आणि नंतर मग रेखा या मुकेशांचं फार्म हाऊस आहे, त्याचं नाव आहे बसेरा, या ठिकाणी सुद्धा गेल्या होत्या आणि त्यानंतर मग त्यांची मैत्रीण बीना यांच्या घरी सुद्धा मुंबईमध्ये यांची भेट झालेली होती. आता रेखा या संपूर्ण अगरवाल परिवार जो आहे त्या परिवाराला आवडत होत्या. आता रेखा यांचा भूतकाळ सगळ्यांना माहीत होता, त्यांचे प्रेम प्रकरणं बाकीच्या गोष्टी वगैरे सगळं माहीत होतं. पण रेखा यांची ही मजबुरी आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं करायला लागलं किंवा जे त्यांच्या जीवनात घडलं ते झालं गेलं विसरून नव्यानं सुरुवात करायची असती असा विचार करणारा हा अगरवाल परिवार होता. आणि त्यामुळे त्या परिवारानं रेखा यांची अत्यंत आपुलकीनं चौकशी केली, आपुलकीनं स्वागत केलं. बघा पाठीमागे रेखा यांना पार अगदी हकलून दिलं होतं, त्यांना मारण्यासाठी कोणी धावलं होतं लग्नाच्या वेळेस. पण आता मात्र या अगरवाल परिवारानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं यांचं स्वागत केलेलं आहे आणि अत्यंत वेगळा अनुभव या ठिकाणी आला होता. आजपर्यंत अत्यंत वाईट अनुभव, पण हा मात्र वेगळा अनुभव होता. अशा पद्धतीनं रेखा आणि मुकेश यांच्यामध्ये प्रेम वाढत होतं, मैत्री वाढत होती आणि तारीख आहे 4 मार्च 1990. या दिवशी रविवार होता. अचानकपणे मुकेश अगरवाल हे रेखा यांच्या मुंबईतल्या घरी आले होते आणि घरी आल्यानंतर त्यांचं काय थोडंफार बोलणं झालं आणि थेट यांनी विचारलं, मी तुम्हाला आवडतो का आणि तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? आता हे असं ऐकल्यावरती रेखा ज्या आहेत त्या गांगरून गेलेल्या होत्या आणि अशा पद्धतीनं मुकेश प्रपोज करतील असं त्यांना वाटत नव्हतं. आता काय बोलावं हे रेखा यांना समजत नव्हतं. थोडा वेळ हो नाही करता त्यांनी होकार देऊन टाकला. आता विचार करा, गल्लीमधलं एखादी शेंबडी पोरगी असते, त्या पोरीनं जरी एखाद्या शेंबड्या पोराला होकार दिला तरी पण अल्पसंतुष्ट मंडळी जी असतात ते लगेच उड्या मारायला लागतात. पण या ठिकाणी एक रूपसुंदरी आहे, विश्वसुंदरी आहे, एक जगप्रसिद्ध अशी अभिनेत्री आहे, जिच्यावरती लाखो करोडो फॅन जीव ओवाळून टाकतायत, तिला बघायला बंगल्याच्या बाहेर गर्दी करतायत. त्या रेखानं यांना होकार दिला होता. विचार करा मुकेश अगरवाल यांची अवस्था काय झाली असेल. त्यांचा आनंद जो आहे तो गगनामध्ये मावत नव्हता आणि इकडं रेखासुद्धा हुरळून गेलेल्या होत्या. ती वेळ, तो अनुभव सगळं काही वेगळं होतं. आणि मग आता यांनी ठरवलं, चला आता तुझाही होकार आहे, माझाही होकार आहे, आपण आता लग्न करू. आता हा काय वेडेपणा होता. म्हणजे बघा आता मुंबईमध्ये रेखा यांचं म्हणजे नातेवाईक कोणी नव्हते, त्यानंतर मुकेश यांचे नातेवाईक कोणी नव्हते. आता सगळे कुणी मुंबईला होतं, कुणी चेन्नईला होतं, कुणी दिल्लीला होतं आणि या सगळ्यांना जर लग्नाला यायचं असेल तर वेळ लागणार होता. पण यांनी ठरवलं नाही, मुकेश म्हटले नाही, लग्न करायचं आहे, आजच करायचं, आज तुझा विचार आहे, माझा विचार आहे, लग्न करायचं. त्यानंतर मग मुंबईमधले जे काही जवळचे मित्र होते त्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि आता नवी नवरी जी आहे तिनं अगदी नटत बसायचं फक्त. नवरदेव आणि बाकीचे मित्रमंडळी जे आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांनी मग ते लग्नासाठी मंदिर शोधायला सुरुवात केली, बाकीची तयारी वगैरे करायला सुरुवात केली. आणि आता या सगळ्या तयारीमध्ये रात्रीचे 10 वाजले होते. जुहू या ठिकाणचं मुक्तेश्वर महादेव मंदिर आहे, या ठिकाणी लग्न करायचं ठरलं. आता या ठिकाणचे पुजारी होते संजय बोडस. आता या संजय बोडस यांना किंवा ही पुजारी आहेत त्यांना पटवण्यात आलं होतं. आता खरं तर काय झालं माहिती आहे का, रात्रीची आरती झाली की त्या ठिकाणचं मंदिर बंद व्हायचं, अशा पद्धतीचा तिथला नियम होता. पण रात्रीच्या 10 वाजता हे लग्न त्या ठिकाणी करण्यात येणार होतं आणि त्या पुजाऱ्यानं पण सगळी तयारी केली होती आणि यांनी त्या पुजाऱ्याला बरोबर पटवलेलं होतं. आणि मग काही मोजक्या लोकांना घेऊन बघा 37 वर्षाचे मुकेश आणि 35 वर्षाच्या रेखा यांचं या ठिकाणी लग्न लागलेलं होतं. लग्न झालं बघा, यांचं लग्न झालं, पण ते बिचारे जे पुजारी होते ज्यांनी लग्न लावलं होतं त्यांना नंतर त्या पुजारी पदावरून काढून टाकण्यात आलं होतं, कारण त्यांनी त्या मंदिराचा नियम मोडलेला होता. असो, तो वेगळा भाग आहे. तर आता या दोघांचं लग्न झालं आहे मस्तपैकी. त्याच्यानंतर आता कोणाकडे जायचं, तर मग रेखा यांच्या मैत्रीण होते, त्यांचं नाव आहे हेमा मालिनी. तर मग म्हटले चला आपण हेमा मालिनीकडे जाऊया. त्यानंतर लग्न झाल्या हे नवरा बायको हे हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या घरी गेले. मग त्यांनी ह्यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्वागत केलं होतं आणि दुसरा दिवस उजाडला. मीडियामध्ये सगळीकडे बोंबाबोंब चाललेली होती, लग्न झालं, रेखा यांचं लग्न झालं. पण नवरा आणि बायको मात्र गायब झाले होते आणि हे दोघंही हनीमूनला गेले होते लंडनला. म्हणजे दुसऱ्या दिवशी हनीमूनला पण गेले आणि 8 दिवसामध्ये 35 वर्षाची कसर काढली आणि नंतर दोघंही भारतामध्ये आले. पण यांच्या लग्नाने त्यांच्या घरातली बाकीची मंडळी जी होती ती प्रचंड नाराज झाली होती आणि वास्तविक पाहता म्हणजे घरच्यांचा यांच्या लग्नाला विरोध नव्हता, पण
काय होतं माहिती आहे का, की लग्नामध्ये आम्हाला का बोलवलं नाही, त्यामुळे मग तू असंच कसं काय केलं, लगेचच का ठरवलं, ही रुस्सारुसी जी असते ना ती चालू झाली होती. त्याच्यामुळे मग आता घरच्यांचा रुसवा काढला पाहिजे आणि रुसणं हे घरच्यांचा हक्क असतो, अधिकार असतो. प्रेमाची माणसं रुसत असतात आणि त्याच्यामुळे मग 15 एप्रिल 1990 साली म्हणजे या दिवशी पुन्हा एकदा तिरुपतीचं जे मंदिर आहे बालाजीचं, त्या मंदिरामध्ये यांचं दुसऱ्यांदा लग्न पार पडलेलं होतं. आणि यावेळेस मुकेश यांचा परिवार आणि रेखा यांचा परिवार, माता रेखांच्या परिवारामध्ये आई पुष्पवल्ली आलेलीच होती, त्याचबरोबर ती वडील जमिनी गणेशन हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. तर अशा प्रकारे यांच्या संसाराला सुरुवात झाली. 2-2 वेळा यांचं लग्न झालं आणि काही दिवस आता लग्न झाल्यानंतर मस्तपैकी हसत खेळत आनंदामध्ये गेलं. काही दिवस रेखा यांनी ब्रेक घेतला होता, त्यानंतर त्या पुन्हा शूटिंगसाठी मुंबईला निघून गेलेल्या आहेत. त्यांचं शूटिंग चालू झालं होतं आणि मुकेश अग्रवाल जे आहेत त्यांचा व्यवसाय चालला होता, व्यवसायात ते रमले होते. आता यामध्ये रोज दोघांचं नवरा बायकोंचं बोलणं व्हायचं आणि प्रत्येक विकेंडला रेखा ज्या आहेत त्या सासरला म्हणजे दिल्लीला यायच्या. आता सुरुवातीला सगळं काय मस्तपैकी चाललं होतं, एक दुजे केलीये अशा पद्धतीने वाटत होतं. पण नव्याचे 9 दिवस सरले आणि आता एकमेकांच्या ज्या कमी आहेत त्या कमी दिसायला लागलेल्या होत्या. आता सगळ्या जगाला रेखा यांच्याबद्दलची माहिती होती, पण मुकेश यांच्याबद्दल किंवा त्यांची पार्श्वभूमी किंवा त्यांचा इतिहास काय होता हे मात्र कोणाला माहीत नव्हतं, फार कमी लोकांना माहीत होतं. आता मुकेश ज्यावेळेस तरुण म्हणजे त्यावेळेस साधारणपणे 17-18 वर्षाचे असतील, तरुणपणामध्ये मुकेश यांनी पदार्पण केलं होतं. मी मुकेश यांची हिस्ट्री सांगतोय. तर त्यांनी पदार्पण केलं होतं आणि त्यावेळेस एका बाजूला घरची प्रचंड श्रीमंती आहे, चांगल्या पद्धतीचा यांचा परिवार आहे आणि दुसऱ्या बाजूला यांनी स्वतःचा उद्योग सुरू केला होता आणि हा मुलगा अत्यंत कर्तृत्ववान असा होता. मुकेश अत्यंत कर्तृत्ववान होते आणि दिसायला अत्यंत देखणे होते आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती अनेक मुली फिदा व्हायच्या. आणि त्या काळामध्ये किट्टी मालकन नावाची एक तरुणी होती. ती तरुणी आणि मुकेश यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. आता किट्टीसुद्धा दिसायला अत्यंत देखणी होती आणि तिला चित्रपट अभिनेत्री बनायचं होतं, यासाठी ती प्रयत्न करत होती. आणि या दोघांचं प्रेमसंबंध चाललेले अनेक वर्ष यांचं प्रेम प्रकरण चालू होतं आणि आता हे दोघं लग्न करणार आणि सुखानं संसार करणार असं वाटत होतं. पण त्या किट्टीनं लग्नाला नकार दिला, कारण तिला मुंबईला जायचं होतं, अभिनेत्री बनायचं होतं. त्या पद्धतीनं ती मुंबईला निघून गेली आणि तिनं मुकेश यांना सोडून दिलं. आता आपली प्रेयसी आपल्याला सोडून गेली. आता याच्यामुळे मुकेश यांचा झाला देवदास, ते झाले वेडेपिसे. आणि मग आता आपल्यामध्ये काय कमी होतं, आपल्याकडे पैसा होता, दिसायला आपण चांगले होतो, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या सगळ्या बाबतीनं आपण सक्षम होतो. असं असताना सुद्धा ही आपल्याला का सोडून गेली. आणि त्यामुळे मग मुकेश यांचं दिल तुटलं, हृदय तुटलं, मन तुटलं, स्वप्न तुटलं, आणखी काय काय बरंच तोडफोड त्यांची झाली. त्याच्यामुळे हे जे मुकेश आहेत ते गेले डिप्रेशनमध्ये. आता मुळामध्ये यांच्या घरामध्ये अनेकांना डिप्रेशनचा त्रास व्हायचा, आजार होता. पण तशाच पद्धतीनं मुकेश यांनासुद्धा व्हायला लागलेला होता आणि किटी सोडून गेली आणि त्यामुळे मग मुकेश हे जास्तच काय म्हणतात त्याला, ते व्हायबल व्हायला लागले, त्यांना डिप्रेशन यायला लागलं आणि अनेक वेळा त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आता यावेळेस घरच्यांनी त्यांना वाचवलं होतं. नंतर मग आता मुकेश यांना यातनं बाहेर काढायचं होतं म्हणून एका मानसोपचार तज्ज्ञाकडे त्यांना नेण्यात आलं होतं. त्या मानसोपचार तज्ज्ञाचं नाव होतं, म्हणजे ती तज्ज्ञ महिला होती, तिचं नाव होतं आकाश बजाज. ही एक महिला होती बरं का, आकाश नाव असलं तरी. आपल्याकडे पुरुषाचं नाव आकाश असतं, तर तिकडं स्त्रीचं नावसुद्धा आकाश. जसं आपल्याकडे सुहास आहे तसं आकाश असो. तर आता ती जी महिला आहे आकाश जी आहे, तर तिचं लग्न झालं होतं आणि पतीबरोबर तिने घटस्फोट घेतला होता आणि 2 मुलींबरोबर ती वेगळी राहत होती आणि स्वतःची प्रॅक्टिस चाललेली होती. आणि सुरुवातीला कोठारे नर्सिंग होम या ठिकाणी ती काम करत होती. यावेळेस मुकेश अग्रवाल त्या ठिकाणी त्यांना म्हणजे त्या ठिकाणी दवाखान्यात गेले होते आणि त्यावेळेस यांची ओळख झाली, यांची भेट झाली आणि त्यानंतर आकाश यांनी मुकेश यांच्यावरती उपचार सुरू केले होते आणि हे उपचार चालू केल्यानंतर यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू मुकेश जे आहेत ते ठीक झाले. त्या सगळ्या प्रेम प्रकरणामधून वगैरे ते बाहेर आले होते आणि आता मुकेश आकाशच्या घरी जायला लागले. त्यानंतर त्यांच्या ज्या 2 मुली होत्या त्या मुलींना यांचा लळा लागलेला होता आणि आकाश यांच्याबरोबर मग अजून जास्त लळा लागला. मुलींबरोबर लळा, मुलींच्या आईबरोबर ती लळा सुरू झाला आणि हा लळा जो आहे तो साधारणपणे 10 वर्ष टिकलेला होता.
म्हणजे याच्यामुळे काय झालं, मुकेश आणि आकाश यांच्या 2 मुली हे बाहेर फिरायला जायचे, लाँग ड्राईव्हवरती जायचे, मौज मजा करायचे, मस्तपैकी हे सगळं साधारण 10 वर्षापर्यंत चाललं होतं. आता मुकेशांना असं वाटत होतं की आपण आकाशबरोबर ते लग्न करावं आणि आपण संसार करावा, आणि तशा पद्धतीचा म्हणजे प्रस्ताव जो आहे तो मुकेश यांनी त्यांच्यासमोर ठेवला. आता आकाश यांनासुद्धा मुकेश हे आवडत होते, पण त्यांनी प्रॅक्टिकल विचार केला की आपल्या 2 मुली आहेत आणि माझ्यावरती मुलींची जबाबदारी आहे, आणि मी पुन्हा एकदा नव्यानं संसाराला जर सुरुवात केली तर पुन्हा मुलं, त्याच्यानंतर मग भविष्यामध्ये मग संघर्ष होऊ शकतो, आणि यांना एकतर म्हणजे अशा पद्धतीने जर आपण लग्न केलं तर आता ठीक वाटेल, आता इमोशनली आपण विचार करू, पण प्रॅक्टिकली विचार केला तर नंतर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि त्याच्यामुळे मग यांनी म्हटले की तुम्ही माझ्याशी लग्न करण्याऐवजी तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही संसार करा, लग्न करा, हे मुकेशला सांगितलं. आणि त्यानंतर मुकेश यांच्या जीवनामध्ये आल्या रेखा. आता या दोघांचा, मुकेश आणि रेखा यांचा संसार चालू झालेला आहे, पण दोघांच्यामधला संघर्षसुद्धा चालू झाला होता. एका बाजूला रेखांना वेळ मिळाला तर मुकेशला वेळ मिळत नव्हता, मुकेशला वेळ मिळाला रेखाला वेळ मिळत नव्हता, अशा पद्धतीनं होत होतं. दुसरी गोष्ट, जर समजा वेळ मिळाला तर बऱ्याच वेळा तो वेळ पार्टीमध्ये जात होता. आता लोक जमा करणं वगैरे, पार्ट्या देणं हे मुकेश यांना आवडायचं. रेखा यांना असं वाटत होतं की मुकेश यांनी एकांतामध्येच आपल्याबरोबर ते म्हणजे बोललं पाहिजे, एकमेकांना वेळ दिला पाहिजे. आणि याच काळामध्ये एकतर याच्यामुळे यांच्यामध्ये वाद व्हायला लागला. दुसऱ्या बाजूला त्यावेळेस जागतिक मंदी चालू होते, आणि यावेळेस मुकेश यांची कंपनी जी आहे त्या कंपनीला मोठा घाटा व्हायला लागला होता. एका बाजूला पतीला त्याच्या या व्यवसायामध्ये घाटा होतो आहे, आणि दुसऱ्या बाजूला रेखा ज्या आहेत त्यांचा आझाद देश के गुलाम हा जो चित्रपट आहे तो चित्रपट जोरदार आपटलेला होता. आता याच्यामुळे रेखासुद्धा टेन्शनमध्ये होत्या, आणि यांचा व्यवसाय चालत नव्हता त्याच्यामुळे ते टेन्शनमध्ये होते, आणि या सगळ्याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक जीवनावरती झाला होता. दोघांवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला होता, दोघंही टेन्शनमध्ये होते, आणि त्याच्यामध्ये मग मुकेश यांचं डिप्रेशन वाढत होतं, आणि दुसऱ्या बाजूला रेखांचा इगो जो आहे तो सुद्धा वाढलेला होता. आणि याच्यामुळे मुकेशचा एका बाजूला राग वाढतोय, एका बाजूला रेखाचा इगो वाढतो आहे, आणि या सगळ्यांमुळे नवरा बायकोमध्ये वादाला सुरुवात झाली. इतका वाद व्हायला लागला की हळूहळू रेखा ज्या आहेत त्या पतीला टाळायला लागल्या. रेखा सुट्टी घेऊन आपल्या पतीला भेटायला जायच्या किंवा पती त्यांना भेटायला यायचा, पण तिथेही वाद व्हायचा. आणि या सगळ्या आता नवरा बायकोच्या भांडणाला म्हणजे विषय काय असावा असं काही नाही, कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद, आणि त्यामुळे मग एकमेकांना टाळायला सुरुवात झाली. विशेष करून रेखा ज्या आहेत त्या टाळत होत्या, आणि त्यामुळे आता रेखा आपल्याला टाळते हे पाहिल्यानंतर पुन्हा मुकेश जे आहेत ते टेन्शनमध्ये यायला लागले होते, आणि मग त्यांना पूर्वीसारखं व्हायला लागलं, पूर्वीसारखं ते डिप्रेशनमध्ये जायला लागले, आणि त्यांनी पुन्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आणि 3च महिन्यामध्ये रेखा यांनी मुकेश यांच्याबरोबरचे संबंध तोडलेले होते, आणि त्या आता घरी जात नव्हत्या, पतीचा फोन घेत नव्हत्या, पतीला फोन करत नव्हत्या, काहीही संबंध ठेवत नव्हत्या. आणि मुकेश जे आहेत त्यांचं मात्र त्यांच्या कामावरचं लक्ष उडालेलं होतं, आणि यामुळे मग मुकेशच्या घरची मंडळी जी आहेत त्यांनी रेखा यांच्याबरोबरती संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, पण रेखा यांनी त्यांच्याबरोबरसुद्धा त्या घरच्यांच्याबरोबरसुद्धा बोलणं केलं नाही. आता एक असा प्रसंग सांगितला जातो की दिल्लीवरून मुकेश आणि त्यांची वहिनी हे रेखा यांना भेटायला मुंबईला आले होते. आता रेखा यांच्या घरी गेले होते, रेखा कुठंतरी बाहेर गेल्या होत्या, पण तेवढ्यात रेखा आल्या. आता रेखा आलेले आहेत हे कळल्यानंतर मुकेश जे आहेत ते गेटकडे गेले. आता गेटकडे गेल्यानंतर समोरून आपला पती आलेला आहे हे रेखा यांनी पाहिलं. रेखा पुन्हा गाडीतून खाली उतरल्या होत्या, त्या पुन्हा गाडीमध्ये बसल्या, ड्रायव्हरला सांगितलं, गाडी भरधाव वेगानं निघून गेली, आणि पाठीमागे मुकेश जे आहेत ते रेखा यांच्या गाडीच्या पाठीमागं धावत होते, आणि या सुमारास पाऊस पण पडत होता. विचार करा दृश्य किती विदारक असेल. रेखा त्यांच्या गाडीमध्ये जोरानं निघून जात आहेत, त्यांचा पती भर पावसामध्ये त्यांच्या मागं रडत रडत पळतो आहे, आणि हे दृश्य त्या मुकेश यांच्या वहिनीनं पाहिलेलं होतं. तर अशा पद्धतीनं रेखा आपल्या पतीबरोबर ती वागलेल्या होत्या. पण रेखा यांची सेक्रेटरी जी आहे फरजाना, हिच्याबरोबर मात्र रेखा अत्यंत चांगल्या वागत होत्या, आणि फरजाना जे सांगेल त्या पद्धतीनं करत होत्या. आता याच्यानंतर मुकेश यांनी अजून एकदा झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याच्यामध्ये ते वाचले होते. पण नंतर त्यातनं थोडेसे बाहेर आले, आणि आता दोघांच्याही लक्षात आलं की आपली वैवाहिक लाईफ जी आहे ती आता संपलेली आहे. त्यामुळे मग दोघांनी विचार केला की ठीक आहे, आपण आता परस्पर सहमतीनं वेगळं होऊया. आणि नंतर त्याची कागदपत्र जी आहेत ती तयार व्हायला लागली होती. तारीख आहे 2 ऑक्टोबर 1990. आता या दिवशी रेखा या न्यूयॉर्क या ठिकाणी होत्या,
त्या ठिकाणी त्यांचा स्टेज शो चालू होता आणि यावेळेस त्यांना एक धक्कादायक बातमी समजली. मुकेश यांनी त्यांच्या फार्म हाऊसवरती म्हणजे बसेरा या ठिकाणी त्यांच्याच बेडरूममध्ये रेखाच्याच ओढणीनं गळफास घेतला होता आणि आत्महत्या केली होती. त्यानंतर ही बॉडी सिव्हिल लाईन या भागामध्ये त्यांच्या भावाच्या घरी नेण्यात आली होती. अशा पद्धतीनं मुकेश यांनी स्वतःचं जीवन संपवलेलं होतं आणि या आत्महत्येला सर्वांनी रेखा यांना जबाबदार धरलेलं होतं. त्याचप्रमाणे मुकेश यांच्या ज्या आई आहेत त्यांनी रेखा यांना हडळ म्हटलेलं होतं आणि हिनंच माझ्या मुलाला खाल्लं आणि देव हिला माफ करणार नाही अशा पद्धतीचे शिव्याशाप दिले होते. मुकेश यांच्या भावानं म्हटलं होतं की मुकेश हा रेखा यांच्याबरोबर नेहमी चांगला वागला, पण रेखा यांनी त्यांची किंमत ठेवलेली नाही. आता दीप्ती नवल या एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी त्या काळात म्हटलं होतं की रेखाला याची जाणीव नाही की तिनं काय केलं आहे. जो माणूस तुझ्यावरती इतकं प्रेम करत होता त्यालाच तू दूर केलं. या प्रकरणानंतर रेखा यांची प्रचंड बदनामी झालेली होती आणि त्या काळामध्ये त्यांचा शेषनाग नावाचा चित्रपट आला होता. तो चित्रपट फुलटू डब्यामध्ये गेलेला होता. आता पुढचा काही काळ जो आहे तो रेखा यांच्या प्रचंड संघर्षाचा गेला होता, पण त्यानंतर याही संघर्षावरती रेखा यांनी मात केली आणि पुन्हा नव्यानं उभ्या राहिल्या होत्या आणि पुन्हा त्यांचे चित्रपट आले आणि ते सुपरहिट व्हायला लागले होते. पण या घटनेनंतर रेखा यांचं नाव कोणत्याही व्यक्तीबरोबर जोडलं नाही किंवा कोणत्याही प्रेमसंबंधामध्ये जोडलेलं नाही. नंतर अक्षय कुमारचं वगैरे एकदा आलं होतं नंतर. आणि बघा, किरण कुमार आणि मेहरा यांच्या घरच्यांनी जो रेखा यांच्याबरोबर लग्नाला विरोध केला होता त्यांनी ते बरोबर केलं होतं असं वाटतं हे सगळं प्रकरण पाहिल्यानंतर. पण रेखा यांना मुकेश यांच्यासारखं प्रेम करणारा कुणीही भेटणार नव्हता, भेटला नाही आणि बाकीच्या लोकांनी त्यांचा वापर करून घेतला. पण मुकेश यांनी त्यांच्यावर खरं प्रेम केलं होतं आणि आता या सगळ्या गोष्टीचा शेवट झाला होता. पण मुकेशच्या आई यांनी जी तळमळीनं शिव्याशाप दिला होता की देव तुला माफ करणार नाही. विचार करा, रेखाजी आजही एकट्याच आहेत. त्यांच्याकडे करोडोंची संपत्ती आहे पण त्याला वारस नाही. प्रेमानं बोलावं असं जिवलग कोणीही नाही. घर आहे पण घराला घर पण नाही. पैसे आहे पण घरामध्ये लक्ष्मी नाही. साधनं आहेत पण समाधान नाही. रंगवलेल्या चेहऱ्यानं हसताना फोटो भरपूर आहेत पण मेकअप नसलेल्या चेहऱ्यावरती ओघळणाऱ्या अश्रूंना पुसणारे हात मात्र त्यांच्याकडे नाहीत. रेखा अभिनेत्री म्हणून महान आहेत, श्रेष्ठ आहेत. अभिनेत्री म्हणून त्या कायम अजय आहेत, कायम अमर आहेत. माणूस म्हणूनही त्या ग्रेट असतील, पण कधीही त्या आदर्श आई किंवा आदर्श पत्नी होऊ शकल्या नाहीत. जाता जाता ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की निसर्गाने काही गोष्टींची देणगी आपल्याला दिलेली असते. निसर्ग देत असतो आणि आपल्याला काही गोष्टी मिळवायच्या असतात. बघा, मिळालेलं आणि मिळवलेलं याच्यामधली छोटीशी रेखा म्हणजे जीवन असतं. जीवन हे असंच असतं.